नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळा आला की सांडगे हे व्हायलाच पाहिजे. आम्ही याला वडे असे म्हणतो. तुमच्या भागाकडे ह्याला काय म्हणतात ते नक्कीच कमेंट करून सांगा. तर हे वडे करण्यासाठी मी इथे 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. चणा डाळ, उडीद डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळी आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तिन्ही पण डाळी मी 4 तास भिजवून घेतल्या आहेत. 4 तासानंतर या डाळी मी आता एका चाळणीत काढून घेते, म्हणजे यातील सगळे पाणी हे निघून जाईल. चणा डाळ मी ही सेपरेट भिजत ठेवली होती आणि उडीद आणि मूग हे एकत्र भिजत टाकले होते. चणा डाळ ही भिजल्यानंतर देखील वाटायला थोडा जास्त वेळ लागतो. मुगाची डाळ आणि उडदाची डाळ ही पटकन वाटले जाते. उन्हाळा असल्यामुळे ह्या डाळी भिजायला कमी वेळ लागतो. जर आपण त्या जास्त वेळ जर भिजत टाकल्या तर त्याच्यानंतर त्याचा आंबूस असा वास येतो किंवा वडे केल्यानंतर काही दिवसानंतर ते लवकर खराब होतात. म्हणून ह्या डाळी जास्त भिजवू नयेत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण चणा डाळ ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. चणा डाळ मिक्सरमध्ये बारीक करतोय तोपर्यंत आपण इथे बाकीच्या 2 डाळी ह्या चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे तोपर्यंत त्यातले पाणी हे निघून जाईल. चणा डाळ ही मिक्सरमध्ये थोडीशी वाटून घेतली. आता यामध्ये 2 इंच अद्रक हे बारीक बारीक कट करून टाकून घेते. तसेच थोडीशी कोथिंबीर ती देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. तसेच यात 1-2 चम्मच कसुरी मेथी, तसेच 2 चम्मच जिरे टाकून घेतले. आता यानंतर एका वाटीमध्ये 2 चम्मच तिखट मसाला, 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच लाल मिरची पावडर घेतलेली आहे. आता यामध्ये मी थोडेसे पाणी टाकून घेते. हे सगळे मसाले पाण्यामध्ये छान मिक्स होतील तोपर्यंत एक 5 मिनिटं ह्यांना भिजू द्यायचे आहे. पावडर मसाले हे पाण्यामध्ये भिजतात तोपर्यंत आपण हे डाळीमध्ये टाकलेले अद्रक, लसूण, कोथिंबीर हे मिश्रण आपण वाटून घेणार आहोत. आता यानंतर पावडर मसाले आपले भिजलेले आहेत ते देखील डाळीमध्ये टाकून पुन्हा आपण ती डाळ वाटून घेणार आहोत. पावडर मसाले हे आपण पाण्यात भिजवतो, कारण की जेव्हा आपण हे वडे तेलामध्ये तळतो तेव्हा ते करपल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे हे मसाले सगळे पाण्यात भिजून नंतरच डाळीमध्ये टाकून ते वाटून घ्यायचे आहे. पावडर मसाले भिजवताना जेवढे पाणी वापरलेले आहे तेवढ्यातच आपल्याला चण्याची डाळ ही वाटून घ्यायची आहे. त्यानंतर पाणी अजिबातच टाकायचे नाही. पहा, डाळ आपली ही वाटून झालेली आहे. आपण आता तिला एका मोठ्या भांड्यात काढून घेऊयात. आता यानंतर उडीद आणि मुगाची डाळ देखील आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. आणि हो, वाटताना आपल्याला अजिबातच पाण्याचा वापर करायचा नाही. उडीद आणि मूग हे छान भिजलेले असतात, त्यामुळे वाटताना देखील त्यामध्ये अजिबातच पाण्याची गरजही लागत नाही. ती सहजच दळले जातात. तसेच वडे करताना अद्रक लसणाचा वापर केल्यामुळे त्याचा सुगंध देखील हा फारच छान येतो आणि वड्यांना चव देखील छान येते. तसेच यामध्ये थोडेसे हिंग देखील टाकावे, त्यामुळे देखील वड्यांना छान चव अशी येते. तिन्ही प्रकारच्या डाळी ह्या दळून झालेल्या आहेत. आपण आता ह्या सगळ्या डाळी छानपैकी मिक्स करून घेऊयात. आणि हो, वडे करताना किंवा मिक्सरमध्ये दळताना मी अजिबातच मिठाचा वापर केलेला नाही. आमच्याकडे वडे करताना त्यामध्ये मीठ टाकले जात नाही, कारण की वडे हे लवकर शिजत नाही, म्हणून मिठाचा अजिबातच वापर केला जात नाही. जेव्हा आपण वड्यांची भाजी करतो तेव्हाच ते मीठ वापरले जाते. आता तयार झालेले पीठ आपल्याला छानपैकी अशा प्रकारे जोरजोरात धोपटून घ्यायचे आहे. असे केल्यामुळे वडे हे छान पोकळ होतात. बघा, असा आवाज येईल तोपर्यंत आपल्याला एक 5 मिनिट तरी पीठ असे हे छान धोपटून घ्यायचे आहे. पीठ धोपटून झाल्यानंतर वडे करण्याची अजून एक साधी सोपी पद्धत सांगते. कोणाकोणाला वडे अजिबातच हाताने तोडता येत नाही किंवा ते जमत देखील नाही, तेव्हा आपण एक ट्रिक वापरणार आहोत की जेणेकरून सगळ्यांनाच हे वडे सहजपणे तोडता येतील. आपण केकला आयसिंग करण्यासाठी जे प्लास्टिकचे कोन वापरतो ते कोन इथे घेणार आहोत. जर असे कोन नसतील तर आपण दुधाची पिशवी घेतली तरी देखील चालेल. आता ह्या कोनमध्ये आपण वड्याचे पीठ भरून घेणार आहोत. ते कोन आपल्याला सहज हाताने धरता येईल इतपतच आपल्याला पीठ भरून घ्यायचे आहे.
नंतर आपल्याला हा कोन करंगळीच्या जाडी इतका कापून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कोनाने वडे करताना अजिबात ताकदीची गरज पडत नाही आणि शिवाय वडे देखील पटापट होतात. सारखे सारखे पीठ हातात घ्यायचे, नंतर हात ओला करायचा, नंतर वडे पाडायचे. त्यामुळे वडे करण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे अशी ही पद्धत तुम्ही वापरून पहा. अगदी लहान मुले देखील सहजच वडे करू शकतील अशी ही पद्धत आहे. पहा, मी तुम्हाला जवळून दाखवते. किती सोप्या पद्धतीने आणि पटकन आपले वडे हे तयार होतील अशी ही छान पद्धत आहे. नक्कीच तुम्ही या पद्धतीचा वापर करा, म्हणजे काम देखील पटापट होईल आणि शिवाय कमी जागेमध्ये जास्त वडे आपल्याला करता येतात. चला तर मग अशाच पद्धतीने मी सगळे वडे हे टाकून घेते. पहा, कमी वेळेत आणि कमी जागेमध्ये आपले जास्त काम झालेले आहे. अतिशय सोपी आणि छान अशी ही पद्धत आहे. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर मग वडे तयार झालेले आहे. अगदी 2 दिवस वाळल्यानंतर ते अगदी छान होतात. पहा, अशा प्रकारे ते दुसऱ्या दिवशी अगदी पटापट निघत देखील आहेत. असा हा सरकन उलटनं फिरवलं की सगळे वडे हे भरकन निघून येतात. दुसऱ्या दिवशी देखील त्यांना आपण असेच वाळवून घेणार आहोत. तर अशी ही वड्यांची रेसिपी आणि वडे करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. बघा, वाळल्यानंतर देखील वडे किती छान दिसत आहेत. अगदी एकसारखे आपले हे वडे तयार झालेले आहे. अशाही पद्धतीने तुम्ही वडे तयार करा. कमी वेळेत आणि कमी जागेमध्ये असे हे वडे तयार होतात. आणि अशी ही वडे करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सोप्या पद्धतीने असे हे वडे तयार करून पहा. धन्यवाद.